नमस्कार मित्रांनो, लूप आर्टिस्टिकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पंपकिन बनवणार आहेत. त्यासाठी मी ऑरेंज ॲक्रिलिक यार्न घेतलेला आहे आणि 3.5 mm ची क्रॉचेट निडल घेतलेली आहे. इथे मी मॅजिक सर्कल बनवत आहे. ही चेन इथे मी मॅजिक सर्कल बनवत आहे. टू स्टार्ट मॅजिक सर्कल 2 चेन टाकून घ्यायच्या आधी. मग मी नेक्स्ट डबल क्रोशे विणत आहे. मॅजिक सर्कलमध्ये इथे मी 10 डबल क्रोशे घेणार आहे. फर्स्ट चेनला सोडून 10 डबल क्रोशे. इथे माझे 10 डबल क्रोशे कंप्लीट झालेले आहेत. तर मी हा सर्कल क्लोज करून घेते. फर्स्ट चेनच्या मध्ये स्लिप स्टिच टाकून घ्यायचे. स्लिप स्टिच टाकल्यानंतर 2 चेन, सेम चेन मध्ये 2 डबल क्रोशे टाकायचे आपल्याला. त्यानंतर प्रत्येक चेन मध्ये 2 डबल क्रोशे. असे या राऊंड मध्ये 20 डबल क्रोशे होतील. टू डबल क्रोशे इन लास्ट चेन. नंतर काउंट करा तुमचे 20 डबल क्रोशे झालेत का नाही. त्यानंतर मी इथे माझा सेकंड राऊंड क्लोज करत आहे स्लिप स्टिच घेऊन. त्यानंतर 1 चेन आणि हाफ डबल क्रोशे सेम चेन मध्ये. नेक्स्ट चेन मध्ये 2 डबल क्रोशे. त्यानंतर नेक्स्ट चेन मध्ये 1 डबल क्रोशे. नेक्स्ट चेन मध्ये 2 डबल क्रोशे. नेक्स्ट मध्ये 1 डबल क्रोशे. नेक्स्ट मध्ये 2 डबल क्रोशे. नेक्स्ट 1 डबल क्रोशे. 2 डबल क्रोशे. त्यानंतर नेक्स्ट मध्ये हाफ डबल क्रोशे. सेम चेन मध्ये स्लिप स्टिच टाकून घ्यायची. नेक्स्ट चेन मध्ये स्लिप स्टिच आणि सेम चेन मध्ये हाफ डबल क्रोशे टाकून घ्यायचे. नेक्स्ट मध्ये 2 डबल क्रोशे.
नेक्स्ट मध्ये हाफ 1 डबल क्रोशे आपल्याला स्टार्टिंग पर्यंत येईपर्यंत 2 1 2 2 1 अल्टरनेट करून घ्यायचे आहे. तर म्हणजे एक चेन उरलेली आहे त्यामध्ये मी हाफ डबल क्रोशे टाकून घेत आहे आणि सेम स्टिच मध्ये स्लिप नॉट टाकून घेत आहे. तर मी देठ बनवण्यासाठी ब्राऊन कलर घेणार आहे, ते स्विच करणार आहे. हे पण ॲक्रिलिक यार्नच मी घेतलेला आहे. इथे मी ब्राऊन कलर स्विच करून घेत आहे डायरेक्टली. तुम्ही बघू शकता मी कसं स्विच केलंय. तर तिथे थोडंसं लूज होईल तर मागून तुम्ही तुमचा आधीचा ऑरेंज आणि हे टाईट करून घ्या. इथे मी चेन बनवत आहे. 10 चेन बनवत आहे मी इथे. तुम्ही ही चेन बनवून पुन्हा पण अटॅच करू शकता. इथे मी ग्रीन कलर स्विच करत आहे डायरेक्टली, आधी ब्राऊन केलं त्यासारखंच. इथे मी 6 चेन टाकून घेत आहे. मागून टाईट करून घ्यायचं. 2 3 4 5 आणि 6. सेकंड चेन मध्ये स्लिप स्टिच टाकून घ्यायची. त्यानंतर सिंगल क्रोशे, त्यानंतर हाफ डबल क्रोशे, पुन्हा सिंगल क्रोशे, स्लिप स्टिच. पुन्हा पंपकिन मध्ये पण एक स्लिप स्टिच टाकून घ्यायचंय जिथून आपण सुरुवात केली आणि दुसऱ्या साईडला विणायला सुरू करायचंय. आधी आपल्याला स्लिप स्टिच टाकून घ्यायचंय. पुन्हा सिंगल क्रोशे, चुकून पहिल्या दुसऱ्या ह्याच्यात टाकल्यात, चेन केली त्याच्यामुळे पुन्हा उकललंय. स्लिप स्टिच, पुन्हा सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, देन पुन्हा सिंगल क्रोशे, आणि स्लिप स्टिच. दोरा कट करून घ्यायचा आहे. आणि हे नॉट बांधून मी त्या दोऱ्याला सिक्युअर करत आहे.
आपलं सुंदर पंपकिन तयार झालेलं आहे. उरलेली मागची दोरी आपण कट करून घ्यायची आहे. आपलं सुंदरसं तुम्ही यापासून बऱ्याचशा गोष्टी बनवू शकता, डेकोर करू शकता, पंपकिन गार्लँड, पंपकिन कोस्टर्स. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब